नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप क्लिष्ट वाटू शकतो, पण आपण त्याला एकदम सोपं करून समजून घेऊया. पी टाईप सेमीकंडक्टर्स. चला तर मग सुरू करूया. बरं, सुरुवात करूया एका अशा प्रश्नाने जो आजच्या आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मुळाशी आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी त्या मूळ घटकाला समजून घ्यावं लागेल. आणि तो घटक म्हणजे इंट्रिन्सिक किंवा सोप्या भाषेत शुद्ध सेमीकंडक्टर. हे बघा, शुद्ध सिलिकॉनमध्ये काय होतं? प्रत्येक अणू आपल्या शेजारच्या अणूंना अगदी घट्ट पकडून ठेवतो. यालाच आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आणि हे बॉन्ड्स इतके मजबूत असतात की त्यातले इलेक्ट्रॉन्स मोकळे फिरूच शकत नाहीत. आणि म्हणूनच शुद्ध सिलिकॉनमधून वीज सहजपणे वाहूच शकत नाही. तो एक खूपच सुमार वाहक असतो. तर मग यावर उपाय काय? या वीज वाहकतेवर नियंत्रण कसं मिळवायचं? याचं उत्तर आहे डोपिंग नावाच्या एका प्रक्रियेमध्ये. आता डोपिंग म्हणजे नेमकं काय? समजा आपण एखादी रेसिपी बनवतोय आणि त्यात एक खास मसाला टाकला की पदार्थाची चवच बदलते. डोपिंग अगदी तसंच आहे. पी टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण जो खास मसाला वापरतो तो येतो पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप 3 मधून. आणि गंमत म्हणजे ह्या ग्रुपमधल्या मूलतत्वांकडे सिलिकॉनपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी असतो. तर आपण काय करतो? सिलिकॉनसारख्या ग्रुप 4च्या सेमीकंडक्टरमध्ये बोरॉनसारखा ग्रुप 3 मधला एखादा पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात मिसळतो. आता ग्रुप 3च्या अणूंच्या बाहेरच्या कक्षेत म्हणजे बॉन्ड बनवणाऱ्या कक्षेत फक्त 3च इलेक्ट्रॉन असतात आणि इथूनच सगळा खेळ सुरू होतो. ओके, तर मग थोडं आणखी खोलात जाऊन बघूया, अगदी अणूचा पातळीवर, की नेमकं काय घडतं. जेव्हा बोरॉनचा एखादा अणू सिलिकॉनच्या अणूची जागा घेतो तेव्हा एक अडचण येते. बोरॉनकडे फक्त 3च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे तो आपल्या शेजारच्या सिलिकॉन अणूंशी 3च बॉन्ड तयार करू शकतो. पण चौथा बॉन्ड तो मात्र अपूर्ण राहतो. तिथे एक इलेक्ट्रॉनची जागा रिकामी राहते. इलेक्ट्रॉनची ही जी रिकामी जागा आहे ना, तिलाच होल असं म्हणतात. आणि हे होल गंमत म्हणजे एका पॉझिटिव्ह चार्जसारखं वागतं. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये वीज वाहून नेण्यामागचं सगळं रहस्य ह्याच होलमध्ये दडलेलं आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे होल फिरतं कसं. खरं तर होल स्वतःहून कुठेही जात नाही. होतं काय की शेजारच्या बॉन्डमधला एखादा इलेक्ट्रॉन उडी मारून हे रिकामी जागा भरून काढतो. आणि ज्या क्षणी तो इलेक्ट्रॉन इथे येतो त्या क्षणी त्याची स्वतःची जागा रिकामी होते. म्हणजे होल आता तिकडे सरकलं. हे अगदी पाण्यामधल्या बुडबुड्यासारखं आहे. पाणी खाली येतं आणि बुडबुडा वर जातो. इथे इलेक्ट्रॉन्स एका दिशेने सरकतात आणि होल त्याच्या विरुद्ध दिशेने सरकल्यासारखं वाटतं. बरं, हे तर झालं अणू आणि बॉन्ड्सच्या पातळीवर. आता जरा एनर्जीच्या भाषेत बोलूया. पाहूया की या डोपिंगमुळे पदार्थाच्या एनर्जी लेव्हल्सवर काय परिणाम होतो. हे जे आपण बाहेरून अशुद्ध अणू टाकले म्हणजे बोरॉनसारखे, ते एक नवीन एनर्जी लेव्हल तयार करतात. याला म्हणतात ॲक्सेप्टर एनर्जी लेव्हल. आणि ही लेव्हल व्हॅलन्स बँडच्या अगदी जवळ असते. व्हॅलन्स बँड म्हणजे ती जागा जिथे बहुतेक इलेक्ट्रॉन्स आरामात बसलेले असतात. आणि इथेच खरी गंमत आहे. व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनला या नवीन एक्सेप्टर लेव्हलपर्यंत पोहोचायला अगदी क्षुल्लक ऊर्जा लागते. म्हणजे त्याला कंडक्शन बँडपर्यंतचा मोठा पल्ला गाठायला जी प्रचंड ऊर्जा लागते त्या तुलनेत ही ऊर्जा काहीच नाही. यामुळे होतं काय, आपल्या खोलीचं जे सामान्य तापमान असतं ना, त्या तापमानावर मिळणारी ऊर्जासुद्धा पुरेशी असते. याच ऊर्जेमुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स सहजपणे उडी मारून या नवीन ॲक्सेप्टर लेव्हलमध्ये जातात. ते जणू काही या नवीन जागेला ॲक्सेप्ट करतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर लेव्हलमध्ये जातो तेव्हा तो कंडक्शन बँडमध्ये जात नाही. तो फक्त व्हॅलन्स बँडमध्ये एक रिकामी जागा म्हणजे एक होल तयार करतो. म्हणजे आपल्याला मोकळे इलेक्ट्रॉन्स न मिळता फक्त भरपूर मोकळे होल्स मिळतात. आणि यामुळे त्या पदार्थाच्या संपूर्ण इलेक्ट्रिकल कॅरेक्टरमध्ये, त्याच्या मूळ गुणधर्मांमध्येच एक मोठा बदल घडून येतो. आता परिस्थिती अशी होते की या पदार्थांमध्ये होल्सची संख्या प्रचंड वाढते आणि मुक्त इलेक्ट्रॉन्सची संख्या अगदी नगण्य राहते. त्यामुळे वीज वाहून नेण्याची सगळी जबाबदारी या होल्सवर येते. आणि म्हणूनच त्यांना मेजॉरिटी कॅरियर्स असं म्हणतात, म्हणजे बहुसंख्य वाहक. आणि बिचारे इलेक्ट्रॉन्स ते बनतात मायनॉरिटी कॅरियर्स. आणि कारण हे जे मेजॉरिटी कॅरियर्स आहेत म्हणजे आपले होल्स, ते पॉझिटिव्ह चार्जसारखे वागतात. म्हणूनच या पदार्थाला पी टाईप सेमीकंडक्टर असं नाव मिळालं.
पी म्हणजे पॉझिटिव्ह. तर या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम काय? आपल्याला एक असा पदार्थ मिळतो ज्याची वीज वाहकता आपल्या नियंत्रणात असते. आपण किती अशुद्धी मिसळली यावरती अवलंबून असते. आणि याचं संपूर्ण इलेक्ट्रिकल वर्तन हे त्या पॉझिटिव्ह होल्सच्या प्रवाहावरच ठरतं. इतकंच नाही तर फर्मी लेव्हल म्हणजे इलेक्ट्रॉन्सची सरासरी ऊर्जा पातळी ती सुद्धा खाली सरकून व्हॅलन्स बँडच्या जवळ येते. तर आता आपल्याकडे एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाहून नेणारे होल्स आहेत. पण एक विचार करा, काय होईल जर आपण या पी टाईप पदार्थाला निगेटिव्ह चार्ज वाहून नेणाऱ्या एन टाईप पदार्थासोबत जोडलं तर? ह्या एका प्रश्नाच्या उत्तरातच संपूर्ण आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचं जग दडलेलं आहे.